नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण मागणीचा नियम हा घटक अभ्यासला होता. त्यामध्ये आपण वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील संबंध तपासला होता. डॉक्टर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत ज्या दिशेने बदलेल त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलत असते. अशा पद्धतीनं मागणीचा नियम आपण पाहिला होता. यानंतर आज आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागणी व किंमत यामधील व्यस्त संबंध हा मागणीच्या नियमामधून स्पष्ट होतो. यामधून किमतीत बदल झाला असता मागणीत कोणत्या दिशेने बदल होईल एवढेच समजते. मात्र किती प्रमाणात बदल होईल हे समजत नाही. किमतीत वाढ झाली असता मागणी कमी होईल हे समजते. मात्र किमतीत किती वाढ झाली असता मागणी किती घटेल हे मात्र समजत नाही. व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने किमतीतील बदलामुळं मागणीत किती प्रमाणात बदल होईल हे माहिती करून घेणं आवश्यक असतं आणि त्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास आवश्यक ठरतो. सुरुवातीला आपल्याला मागणीची लवचिकता म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. त्याच्या काही व्याख्या आहेत, त्यानुसार आपण मागणीची लवचिकता आपण समजून घेणार आहोत. मग या व्याख्येनुसार मागणीची लवचिकता ही संकल्पना स्पष्ट करत असताना वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत, त्याचबरोबर उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, संबंधित वस्तूच्या किमती असतील, या सर्व घटकांचा विचार आपल्याला मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेच्या संदर्भात करावा लागतो. मागणीच्या लवचिकतेचा अर्थ सांगताना आपल्याला असं सांगता येतं की वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आणि त्याच वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नातील शेकडा बदल किंवा संबंधित वस्तूंच्या म्हणजेच पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या किमतीतील शेकडा बदल यामधील गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणजेच मागणीची लवचिकता होय. म्हणजेच सर्वसाधारणपणे मागणीची लवचिकता तपासण्यासाठी आपल्याला वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल किती आहे आणि त्याच वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल, तसेच उपभोक्त्याच्या उत्पन्नातील शेकडा बदल, त्याचबरोबर संबंधित वस्तू म्हणजे त्या वस्तूशी संबंधित असणाऱ्या, मग संबंधितमध्ये आपल्याला पर्यायी वस्तू असतील किंवा पूरक वस्तू असतील, अशा संबंधित वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल यामधील गुणोत्तर घ्यावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. आता मागणीचे सर्वच निर्धारक घटक जे आहेत तर त्या घटकांचा मागणीवर परिणाम होत असतो. मात्र सर्वच निर्धारक घटकांचा मागणीवर होणारा परिणाम किंवा प्रभाव अभ्यासणं अवघड असल्यामुळं वस्तूची किंमत असेल, त्याचबरोबर उपभोक्त्याचं उत्पन्न असेल आणि त्या वस्तूशी संबंधित असणाऱ्या वस्तूच्या किमती असतील, या घटकांचा विचार मागणीचे लवचिकतेच्या संदर्भात केला जातो. आणि मग त्यानुसारच मागणीच्या लवचिकतेचे प्रमुख 3 प्रकार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता, म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदलाचा त्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम, यामधून हा पहिला प्रकार पडतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता, म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम, या दोन्हीच्या संबंधामधून मागणीची उत्पन्न लवचिकता हा एक प्रकार पडतो. आणि तिसरा आहे मागणीची छेदक लवचिकता, तर यामध्ये एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम, यामधून आपल्याला हा मागणीचा तिसरा प्रकार पडताना पाहायला मिळतो. असे सर्वसाधारणपणे मागणीच्या लवचिकतेचे प्रमुख 3 प्रकार आपल्याला अभ्यासावायचे आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता, दुसरा आहे मागणीची उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे मागणीची छेदक किंवा अन्योन्य किंवा मागणीची तिरकस लवचिकता. असे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण आज मागणीची किंमत लवचिकता हा पहिला प्रकार पाहणार आहोत. आता मागणीची किंमत लवचिकता ही संकल्पना किंवा हा प्रकार अभ्यासत असताना आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे की मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये
त्याच वस्तूच्या किमतीचा त्याच वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम तपासला जातो. म्हणजे मागणीची किंमत लवचिकता हा एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा त्याच वस्तूच्या मागणीवर होणाऱ्या परिणामाशी संबंधित आहे. मग यानुसार मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ पाहत असताना त्याच्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्यानुसार आपल्याला त्याचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतो. त्यामधली पहिली व्याख्या आहे, मागणीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल या दोन्हींचे प्रमाण किंवा गुणोत्तर म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजे मागणीची किंमत लवचिकता शोधण्यासाठी आपल्याला मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हा भागाकार किंवा हे गुणोत्तर घेतल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची किंमत लवचिकता मोजता येते किंवा मागणीची किंमत लवचिकता मोजता येते. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे, त्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच वस्तूच्या किमतीतील बदलाला मागणीचा मिळणारा प्रतिसाद होय, अशी त्याची व्याख्या केली जाते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वस्तूची किंमत जेवढ्या प्रमाणात बदलत असेल त्याला मागणीचा काय प्रतिसाद मिळतोय, मग कमी मिळत असेल, जास्त मिळत असेल, समान मिळत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही रिस्पॉन्स मागणीचा आपल्याला मिळत असेल त्यानुसार आपल्याला याचा अर्थ सांगता येतो. म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदलाला मागणीचा मिळणारा प्रतिसाद म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय, असा देखील अर्थ आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचा सांगता येतो. आता त्यानंतर मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय हे पाहिल्यानंतर म्हणजे याचे सूत्र आपल्याला अशा पद्धतीने सांगता येते की मागणीची किंमत लवचिकता जर आपल्याला मोजायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं मोजता येते की मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, या पद्धतीनं आपल्याला मागणीची किंमत लवचिकता मोजता येते. आता मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रमुख 5 प्रकार पडतात. मग त्यामध्ये जर आपण विचार केला मागणीच्या किंमत लवचिकतेचा, तर मागणीची किंमत लवचिकता ही 0 ते अनंत या मर्यादेमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळते. किती? मागणीची किंमत लवचिकता ही कमीत कमी 0 असू शकते किंवा 0पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त ती अनंतपर्यंत असू शकते. म्हणजे त्याची मर्यादा आहे 0 ते अनंत. अशा पद्धतीने या मर्यादेमध्ये ही मागणीची किंमत लवचिकता आपल्याला पाहायला मिळते, त्याचं मूल्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग याला अनुसरूनच मागणीच्या या किंमत लवचिकतेचे मुख्य 5 प्रकार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे पूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. दुसरा प्रकार आहे पूर्ण अलवचिक मागणी किंवा 0 लवचिक मागणी. तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. चौथा प्रकार आहे एकपेक्षा जास्त लवचिक मागणी. आणि 5वा प्रकार आहे एकपेक्षा कमी लवचिक मागणी. आता त्यामध्ये पहिला प्रकार आपण सुरुवातीला पाहणार आहोत. नंबर 1 पूर्ण लवचिक मागणी किंवा त्यालाच अनंत लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ सांगत असताना आपल्याला सांगता येतं की जर किमतीमध्ये काहीही बदल न होता मागणीत बदल होत असेल तर त्या मागणीला पूर्ण लवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे किंमत आहे तेवढीच राहते आणि मागणी मात्र कमी किंवा अधिक अशा प्रमाणामध्ये जर बदलत असेल, म्हणजे किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल न होता किंमत जरी स्थिर राहिली तरी मागणी कमी किंवा जास्त अशा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये जर बदल घडून येत असेल तर त्या मागणीला पूर्ण लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि मग अशा वेळेस मागणीची किंमत लवचिकता ही अनंत असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच काय, तर जेव्हा मागणीची किंमत लवचिकता ही अनंत असते तेव्हा त्या मागणीला पूर्ण लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि मग अशा पूर्ण लवचिक मागणीच्या वेळेस मागणीचा वक्र हा पूर्णपणे एक्स अक्षाला समांतर तयार झालेला असतो. मग आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतं की वाय अक्षावर वस्तूची किंमत मोजलेली आहे आणि एक्स अक्षावर वस्तूची मागणी मोजलेली आहे. आकृतीमध्ये PL ही जी समांतर रेषा तयार झालेली आहे OX अक्षाला, तर तो मागणीचा वक्र आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की वाय अक्षावर जी OP किंमत आहे ही या OP किंमत पातळीला ही किंमत पातळी स्थिर आहे, त्यामध्ये घट किंवा वाढ होत नाही, किंमत आहे तेवढीच आहे. किमतीतील बदल या ठिकाणी 0 आहे. आणि मग किमतीत कुठल्याही प्रकारचा जर बदल न होता मागणी ON किंवा ON1
किंवा त्याहीपेक्षा कमी अधिक प्रमाणात बदलू शकते. अशा ज्यावेळेस बदल होत असतात की किमतीतील बदल हा शून्य असतो, मागणीत मात्र होणारा बदल कमी किंवा जास्त अशा दोन्ही प्रकारे बदलत असेल, तर त्या मागणीला पूर्ण लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि अशा वेळेस मागणीचा वक्र हा एक्स अक्षाला समांतर तयार होत असतो. तो पूर्णपणे पॅरलल तयार होत असतो. त्यानंतर दुसरा लवचिकतेचा प्रकार आहे पूर्ण अलवचिक मागणी किंवा त्यालाच शून्य लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ स्पष्ट करताना आपल्याला सांगता येतं, जर किमतीत कमी अधिक प्रमाणात बदल होत असेल, मात्र मागणी त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद जर देत नसेल, तर त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा शून्य लवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर किमतीत बदल होतोय, किमतीत वाढ झाली किंवा घट झाली, किंमत कितीही वाढली किंवा किंमत कितीही घटली तरी मागणी जर काहीच प्रमाणात बदलत नसेल, म्हणजे मागणीतील बदल जर शून्य असेल, मागणी आहे तेवढीच जर राहत असेल, तर त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी किमतीतील बदलाला मागणीचा मिळणारा प्रतिसाद हा शून्य असतो. किमतीत होणारा बदल आपल्याला दिसून येतो, मात्र मागणी आहे तेवढीच राहते. आणि मग अशा वेळेस त्या मागणीला म्हटलं जातं संपूर्ण अलवचिक मागणी किंवा शून्य लवचिक मागणी. आणि मग अशा वेळेस मागणीचा हा जो वक्र असतो, तर तो वक्र वाय अक्षाला समांतर होतो. मग आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, तर वाय अक्षावर किंमत दाखवलेली आहे आणि एक्स अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे. जर आपण पाहिलं तर किंमत OP आहे, तेव्हा देखील मागणी ON इतकीच आहे. किंमत वाढली, OP1 पर्यंत झाली, तरी मागणी कमी होत नाही आणि वाढतही नाही. म्हणजे मागणीचा किमतीला प्रतिसाद हा या ठिकाणी शून्य आहे. आणि मग असं कुठल्या वस्तूच्या बाबतीत होऊ शकतं, तर ज्या वस्तू या जीवनावश्यक वस्तू असतात, अशा वस्तूच्या बाबतीत मागणीची किंमत लवचिकता ही शून्य असते. उदाहरणार्थ मिठाची मागणी, की किंमत कितीही वाढली किंवा कितीही कमी झाली, किंवा अन्नधान्याची बाबतीत आपल्याला याचं उदाहरण देता येतं, की ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत, की व्यक्तीला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या वस्तूंचा उपभोग घ्यावाच लागतो. असे जे जीवनावश्यक वस्तू असतील, तर त्याच्या बाबतीत मागणीची किंमत लवचिकता ही आपल्याला शून्य पाहायला मिळते किंवा अलवचिक मागणी दिसून येते. कारण किंमत कितीही वाढली तरी त्या जीवनावश्यक वस्तूंचा उपभोग आपल्याला आहे तेवढाच घ्यावा लागतो आणि किंमत कितीही कमी झाली तरी त्याचा उपभोग आपल्याला आहे तेवढाच घ्यावा लागतो. अशा पद्धतीनं अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत मागणीची किंमत लवचिकता ही शून्य असते, असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी, की किमतीत जेवढ्या प्रमाणात बदल होत असेल, तेवढ्याच प्रमाणात जर मागणीत विरुद्ध दिशेने बदलत असेल किंवा बदल होत असेल, तर त्याला एकक लवचिक मागणी असं म्हटलं जातं. याचाच अर्थ आपल्याला असा सांगता येतो, की जेवढ्या प्रमाणात किंमत वाढते, तेवढ्याच प्रमाणात मागणीमध्ये घट होते किंवा त्याला उलट आपल्याला असं सांगता येतं, की जेवढ्या प्रमाणात किंमत कमी होते, तेवढ्याच प्रमाणात मागणी वाढते. म्हणजे मागणीतील बदलाचं प्रमाण आणि किमतीतील बदलांचं प्रमाण हे जर सारखंच असेल, तर त्याला म्हटलं जातं एकक लवचिक मागणी. म्हणजे किमतीत 10% बदल झाला आणि मागणीतसुद्धा 10%नेच बदल होत असेल, किंमत 10%नी वाढली असता मागणी देखील 10%नीच घटत असेल किंवा किंमत 10%ने घटली असता मागणीसुद्धा 10%नेच वाढत असेल, तर त्याला एकक लवचिक मागणी असं आपल्याला म्हणता येतं. मग आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, तर वाय अक्षावर किंमत दाखवलेली आहे, एक्स अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे आणि मागणीचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे DD हा जो वक्र आहे तो मागणी वक्र आहे आणि तो वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत येणार आहे. आणि मग आकृतीमध्ये पहा, वाय अक्षावर किमतीतील बदल आहे, OP पासून OP1 पर्यंत किंमत बदलली आणि हा बदल आपण 10% आहे असं गृहीत धरलं आहे. तर जेवढा बदल किंवा जेवढं अंतर त्या बदलाचं आहे, अगदी तेवढंच अंतर मागणीतील बदलाचं एक्स अक्षावरचं सुद्धा आहे. हा बदल इथं आकृतीमध्ये स्पष्टपणे दिसणं आवश्यक असतं. कारण एकक लवचिक मागणी म्हटल्यानंतर किमतीतील बदलाचं प्रमाण आणि मागणीतील बदलाचं प्रमाण हे आपल्याला सारखं दिसलं तरच एकक लवचिक मागणी आहे असं आपल्याला म्हणता येतं.
मग इथं आपण 10% किमतीतील बदल म्हटले आणि मागणीतील बदलसुद्धा 10% म्हटले. तर जे आकृतीमध्ये जे रेषांनी अंतर दाखवलं आहे आपण OP पासून OP1 पर्यंत वाढलेलं आणि एक्स अक्षावर ON पासून ON1 पर्यंत कमी झालेलं, तर हे अंतर आपल्याला सारखं दिसायला पाहिजे, तरच ती आकृती बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि मग याला अनुसरून आपण मागणीची एकक लवचिकता ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस किमतीतील बदल आणि मागणीतील बदल या दोन्हीच्या बदलाचं प्रमाण ज्यावेळेस सारखं येतं किंवा समान येतं त्यावेळेस त्याला आपण एकक किंमत लवचिकता असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे एकपेक्षा जास्त लवचिक मागणी. यामध्ये किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीत जर जास्त बदल होत असेल तर त्या मागणीला एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजेच किमतीत अल्प प्रमाणात वाढ झाली असता जर मागणी मोठ्या प्रमाणात घटत असेल किंवा किमतीत अल्प प्रमाणात घट झाली असता जर मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर अशी मागणी ही एकपेक्षा जास्त लवचिक आहे असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर किंमत थोडी जरी बदलली तरी मागणी त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद देत असेल तर त्याला एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे किमतीत थोड्या प्रमाणात जर बदल होत आहे आणि मागणी त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर बदलत असेल, समजा आपण उदाहरण घेतलं तर किमतीत 5% बदल झाला तर मागणीत त्याच्या विरुद्ध दिशेने 10% जर बदल होत असेल तर त्याला एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं. मग आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला मागणीचा वक्र हा एकक लवचिक मागणीसारखा दिसून येत नाही, तर या ठिकाणी हा फार जास्त पसरट झालेला आहे. मग याचा अर्थ काय होतो की जर हा वक्र असा पसरट आहे तर याचा अर्थ होतो की मागणीचा मिळणारा प्रतिसाद, किमतीला मागणीचा मिळणारा प्रतिसाद हा जास्त आहे. किंमत थोडी जरी बदलली तरी मागणी जास्त प्रमाणात बदलते. किंमत थोडी वाढली की मागणी जास्त प्रमाणात कमी होते किंवा किंमत थोडी जरी कमी झाली तर मागणी त्याच्या विरुद्ध जास्त प्रमाणात वाढते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता जर मागणीचा वक्र हा अशा पद्धतीनं पसरट असेल तर इथं तुम्हाला आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं वाय अक्षावर किंमत आहे आणि एक्स अक्षावर वस्तूची मागणी आहे. इथं किंमत OP पर्यंत असताना मागणी ही ON आहे. किंमत OP पासून OP1 पर्यंत केवळ 5% वाढली तर मागणी मात्र म्हणजे OP ते OP1 हे जे वाढीचं अंतर आहे किमतीमधलं तर हे फार कमी आहे. आकृतीमध्येही तुम्हाला ते अंतर कमी आहे असंच दाखवावं लागतं आणि मग ते अंतर कमी आहे याचा अर्थ काय होतो की किंमत थोडी बदलली आहे, थोडी वाढली आहे. मागणी मात्र त्याला जास्त प्रतिसाद देते, मागणी जास्त बदलते. मग इथं मागणी अगोदर OP असताना ON पर्यंत होती, आता किंमत OP पासून OP1 पर्यंत वाढली, थोडीच वाढली आहे 5%. मागणी मात्र ON पासून ON1 पर्यंत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आणि मग हे मागणीतील बदलाचं अंतर जे एक्स अक्षावरचं आहे N पासून N1 पर्यंतचं हे अंतर मोठं आहे आणि हे असं असेल तरच ती आकृती बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण आपण इकडं म्हणतोय एका बाजूला की किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीच्या बदलाचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्याला एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि मग असं म्हणत असताना आकृतीसुद्धा तशीच बोलली पाहिजे, आकृतीमध्ये सुद्धा तसंच दिसलं पाहिजे. किमतीतला बदल हा थोडा दिसला पाहिजे आणि मागणीतला बदल हा जास्त दिसला पाहिजे. आणि असं दिसून येण्यासाठी मागणीचा वक्र हा DD जो आहे तो असा पसरट जो आहे तसाच काढला तरच आकृती बरोबर येते. कारण तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी जर आपण बघितलं पुन्हा तर तिसऱ्या प्रकारामध्ये बघा की मागणीचा वक्र हा सरळ खाली येतो आहे, तो जास्त पसरटही नाही आणि जास्त तीव्र उताराचा सुद्धा नाही. आणि मग असा काढल्यामुळं किमतीतील बदल आणि मागणीतला बदल सारखा येतोय म्हणून त्याला एकक किंमत लवचिकता आपण म्हणतोय. मात्र या चौथ्या प्रकारामध्ये आपण ज्यावेळेस एकपेक्षा जास्त लवचिक मागणी हा प्रकार पाहतोय त्यावेळेस किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीच्या बदलाचं प्रमाण जास्त आहे असं आपण त्याचा अर्थ सांगतोय. आणि म्हणून हे सांगत असताना आकृतीसुद्धा तशीच काढावी लागते आणि ही आकृती तशी बरोबर येण्यासाठी DD हा मागणीचा वक्र हा अधिक पसरट असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हा मागणीचा वक्र जास्त पसरट असतो तेव्हाच आपल्याला वाय अक्षावरच्या किमतीतील
बदलाचं अंतर आपल्याला कमी दिसून येतं आणि एक्स अक्षावरच्या मागणीतील बदलाचं अंतर आपल्याला जास्त दिसून येतं आणि मग त्याला आपण एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हणतो. आणि मग शेवटचा प्रकार आहे एकपेक्षा कमी लवचिक मागणी. मग ही एकपेक्षा जास्त लवचिक मागणीच्या उलट हा प्रकार आपल्याला सांगता येतो. म्हणजे काय, या ठिकाणी जेव्हा किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण कमी असतं तेव्हा त्याला एकपेक्षा कमी लवचिक मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर किंमत मोठ्या प्रमाणात जरी बदलली, मागणीत मात्र थोड्या प्रमाणातच बदल होतो. म्हणजे किंमत समजा जास्त झाली, मागणी कमी होणार आहे, मात्र ती फार कमी होणार नाही. किमतीत जेवढ्या प्रमाणात बदल होतो त्यापेक्षा कमी प्रमाणात मागणीमध्ये बदल होतो. किंमत 10% वाढली तर मागणी केवळ 5%च कमी झाली तर त्याला काय म्हणायचं, किमतीत होणाऱ्या बदलाला मागणीचा फारसा प्रतिसाद मिळत नाही, मागणी जास्त रिस्पॉन्सिव्ह नाही असं आपल्याला सांगता येतं. आणि मग असं ज्यावेळेस असतं की किमतीत होणारा बदल जास्त मात्र मागणीत त्यापेक्षा कमी बदल होतो त्यावेळेस मागणीची किंमत लवचिकता ही एकपेक्षा कमी असते. आणि मग अशा वेळेस मागणीचा वक्र हा जास्त वेगानं खाली उतरत येणारा असतो, तो पसरट आपल्याला दिसून येत नाही, तो स्टीप आहे असं आपल्याला सांगता येतं, तीव्र वेगानं खाली उतरत जाणार आहे. डी हा मागणीचा वक्र आहे आणि त्याचा जर उतार आपण पाहिला तर एकदम खोल अशा स्टीप उताराचा आपल्याला तो दिसून येतो. आणि हा वक्र जर असा काढला तरच आपल्याला किमतीतील बदल जास्त दिसून येतो आणि मागणीतला बदल कमी दिसून येतो. जर आकृतीमध्ये आपण पाहिलं तर वाय अक्षावर किंमत आणि एक्स अक्षावर मागणी आहे. आता आपण उदाहरणामध्ये सांगतोय की किंमत समजा OP असताना ON एवढी मागणी आहे, की किंमत वाय अक्षावर पहा, OP एवढी किंमत असताना एक्स अक्षावर मागणी आहे ON इतकी. आता किंमत जर वाढली, OP पासून OP1 पर्यंत वाढली, इथं आपण सांगितले की 10% किंमत वाढली, मग OP पासून OP1 पर्यंतचं अंतर P ते P1 एवढं अंतर जे आहे तर हे 10% बदलाचं अंतर आपण दाखवलं आहे आणि ते जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं. मात्र मागणी जी कमी झालेली आहे N पासून N1 पर्यंत तर ती किमतीतील बदलापेक्षा कमी प्रमाणात बदलली आहे. म्हणजे N ते N1 हे अंतर कमी आहे. किमतीतील बदलाचं अंतर P पासून P1 पर्यंतचं अंतर जास्त आहे आणि मागणीच्या बदलाचं अंतर N पासून N1 पर्यंतचं हे कमी आहे. मग असं असेल तरच ती आकृती बरोबर आहे. की आपण सांगताना अर्थ काय सांगतोय, की किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जेव्हा कमी असतं तेव्हा त्याला एकपेक्षा कमी लवचिक मागणी असं म्हटलं जातं. आणि मग जेव्हा आपण मागणीचा वक्र हा अशा तीव्र उताराचा काढतो तेव्हाच ती आकृती बरोबर येते. कारण अशा तीव्र उताराचा वक्र काढल्यामुळंच आपल्याला किंमत दाखवलेल्या अक्षावर जास्त बदल दाखवता येतो आणि मागणी दाखवलेल्या अक्षावर कमी बदल दाखवता येतो. आणि तेव्हा मग आकृतीमध्येही आपल्याला स्पष्ट दिसतंय किमतीतील बदल जास्त आहे आणि मागणीतील बदल कमी आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण मागणीची किंमत लवचिकता मोजतो त्यावेळेस ती निश्चितच एकपेक्षा कमी असते. अशा पद्धतीनं हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रमुख 5 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रकार आपण पाहिला अनंत किंवा पूर्ण लवचिक मागणी. दुसरा प्रकार आपण पाहिला पूर्ण अलवचिक मागणी किंवा शून्य लवचिक मागणी. तिसरा प्रकार आपण पाहिला एकक लवचिक मागणी. चौथा प्रकार आपण पाहिला एकपेक्षा जास्त लवचिक मागणी आणि पाचवा प्रकार आपण पाहिला एकपेक्षा कमी लवचिक मागणी. अशा पद्धतीनं या मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ आपल्याला किंवा वेगवेगळे प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतात. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मागणीची किंमत लवचिकता हे नेहमी किंवा मागणीच्या किंमत लवचिकतेचं मूल्य हे नेहमी 0 ते अनंत या दरम्यान असतं. ज्यावेळेस मागणी ही पूर्ण लवचिक असते त्यावेळेस मागणीचे लवचिकतेचं मूल्य हे अनंत असतं. ज्यावेळेस पूर्ण अलवचिक मागणी असते त्यावेळेस मागणीच्या किंमत लवचिकतेचं मूल्य 0 असतं. त्यानंतर आपण 3 प्रकार पाहिले की एकक लवचिकता म्हणजे किमतीतील बदल जितका तितकाच मागणीतला बदल असतो तेव्हा किंमत लवचिकता ही 1 येते. आणि मग एकपेक्षा जास्त आणि एकपेक्षा कमी असे प्रमुख 5 प्रकार आपण किंमत लवचिकतेचे पाहिले. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण मागणीचे लवचिकतेचा दुसरा प्रकार जो उत्पन्न लवचिकता आहे तो पाहणार आहोत. धन्यवाद.